जय श्रीराम सर्वांना। तर आज आपण बनवणार आहोत उपवासाच्या लुसलुसीत इडल्या। तर नमस्कार मंडळी, माझे नाव संगीता आहे आणि माझ्या कुक विथ संगीता या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची इडली, कमी वेळात आणि झटपट होणारी रेसिपी। मंडळी, सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। सर्वप्रथम एक वाटीभर आपण भगर घेऊया। एक छोटी वाटी साबुदाणा टाकूया त्यामध्ये। आता हे मिश्रण आपण छानपैकी थोडंसं भाजून घेऊया। आता हे छानपैकी भाजून झालंय, दोन्ही मिक्स करून व्यवस्थित भाजून घेतलंय। याला आपण आता मिक्सरच्या जारमध्ये छानपैकी वाटून घेऊया। आता हे छानपैकी वाटल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण 2 चमच दही घालूया। परत एकदा आपण फिरवून घेऊया। आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया, म्हणजे आपलं मिश्रण चांगलं सैल होईल। आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया। थोडं याला 10 मिनिटांसाठी आपण असंच झाकून ठेवूया। आता आपण याच्यामध्ये 1 चमच मीठ घालूया आणि 1 विनो घालूया, त्यामुळे इडली एकदम सॉफ्ट बनते। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया। बॅटर छानपैकी फुलून वरती आलं बघा। आता आपण इडलीच्या प्लेटला थोडं तेल लावून घेऊया। आता यामध्ये आपण बॅटर भरून घेऊया। आता एका इडलीच्या भांड्यामध्ये आपण ही छानपैकी प्लेट लावून घेऊया। तसंच आपण दुसऱ्या प्लेटला पण तेल लावून भरून घेऊया। ही इडली फक्त आपल्याला अवघ्या 10 मिनिटांमध्येच बनवता येते आणि एकदम खायला पण छान लागते। जर उपवासाचं खाऊन खाऊन तुम्हाला तेच खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा व इतर लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।